मित्रांनो, जय शिवराय. आणि लखनच्या गोठ्यावरती आपण आहे. तर सध्या ज्या फॉर्ममध्ये लखन आहे, गेले सलग जवळपास 22 मैदान, गुलाल आणि नंबर, लखन सोडायला तयार नाही. अखंड महाराष्ट्राचं लक्ष, मग ते बैलगाडा चालक मालक असो किंवा प्रेक्षक असो, लखनवर प्रेम करणारे लोक असो, या सगळ्यांचं लक्ष लखनवरती लागलेलं आहे. आणि त्याच संदर्भात आपण सध्या लखनच्या गोठ्यावरती आहे. दिनांक 8/4/2026 रोजी मैदान होणार आहे, थारचं मैदान. या मैदानाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आहे आणि याच मैदानात लखनची कामगिरी, या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. तर याच गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपण सध्या गोठ्यावरती आहे. मनोहर भाऊ तर आपल्याला भेटले नाही, पण आवी आहे. आवीकडून आपण जाणून घेऊ सगळ्या गोष्टी. आवी, नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आज समजा आपल्या बैलगाडी क्षेत्रातला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला संबोधलं जात होतं, ते आज आपल्यातून निघून गेले. त्यांना पहिले आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नक्कीच एक दुःखद घटना बैलगाडा क्षेत्रातली. रायफल 81 मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद, हा एक चांगला पळणारा नंदी आणि जे महाराष्ट्रातलंच नाही तर भारतातलं सगळ्यात मोठं जे पारितोषिक होतं 1 BHK फ्लॅट, या फ्लॅटचा मानकरी रायफल हा आपल्यात सध्या नाही आहे. आणि शोकांतिका आहे. लखनची परिस्थिती कशी सध्या? सध्या लखनची परिस्थिती चांगली आहे. बरं. थोडंसं एकविरेच्या मैदानात पायाला ते मोटरसायकल आली होती, थोडं लागलं होतं पायाला. बरं. आता बरा झाला बैल. किती मैदान सलग? मी 22 म्हटलो, बरोबर 22 आहे का? हो, 22 मैदान झाले. बरं. याच्यातले किती 1 नंबर आणि किती 2 नंबर? आता तसं तर सांगता येणार नाही, पण काही मैदान काही ठिकाणी 2 नंबर झाले तर, आणि एकाच ठिकाणी मला वाटते कोळ्याच्या मैदानाला कडणी लागेल होती आणि तिथं 3 नंबर झाला होता. 3 नंबर झाला. हो. बरं. आता जे मैदान येतं आहे, आता मी सांगितलं अगोदरच की अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे लखनकडं, आणि त्याची जी कामगिरी सध्या प्रत्येक मैदानात जाईल तिथं त्याच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं. काय कारण नेमकं? काय आता चांगला बोलतो बैल, सगळ्यांच्या म्हणजे आता आवडीचा झाला बैल आपला बी. तिकडले बी भरपूर लोक फॅन झालेत आपल्या बैलाचे. बरं. आता कसं नियोजन असणार 8 तारखेचं? नियोजन तसं तर चांगलं आहे. बरं. आपण एक नाव ऐकलं, लखन या नावाने पळणार मैदानामध्ये. ती गोष्ट थोडीशी समजून सांगा ना. म्हणजे असं काय नाही, आपल्या दोस्तांच्या याच्यात आहे. बरं. म्हणजे आमदार केसरी मैदान होतं आहे आणि त्या मैदानामध्ये स्वामी साई सचिन शेटघरत आणि धुवी बोराडे यांच्या नावाने गाडी पळणार, असं ते बॅनर दिसलं. तर त्या संदर्भात पण जाणून घ्यायचं होतं. तसं तर बैल म्हणजे असं भाऊचं त्यांचं काय बोलणं झालं वाटते, त्याच्यामुळे काय आपण काही त्याच्यात हे नाही म्हणत कोणाची. गाडी पहिल्यांदा त्यांच्या नावाने पळणार आहे. हो. आणि तसं काय नावाबिवाचं काय आपल्याला महाराष्ट्राला माहिती आहे, बैल आपला आहे, त्याच्या नावाचं कोणाचं बी लावलं त्याला काय अडचण नसते. बरं. आणि त्यांचं नाव लागलं म्हणजे मैत्री खातीर सगळ्या गोष्टी चालते. बरं. कधी जाणार आहे आता मैदानाला? बैल आता उद्या नाही परवा दिवशी जाईल. बरं. कारण की मुंबई आहेच किती येतो ना आपल्यापासून 350 किलोमीटर. बरं. काय शक्यता काय वाटतं? आता प्रत्येक मैदानात काही ना काही गेस लावतो, प्रॉपर पायरा होतो. आता ह्यावेळेस काय गेस लावला? पैरा तर तसा आहे, चांगला पैरा आहे. बरं. कुठला एक हिंट काहीतरी आता म्हणायला, कारण पळेल तर बरेच वेळेस ती गाडी, असं काय नाही पळालेली याच्या अगोदर. बरं. मी कुठल्या भागातला हे नाही विचारणार, पण पळेले आणि जवळ पळालंय समजा तेव्हा काहीतरी केलंयच. बरं. नंबर केलेला आहे आतापर्यंत त्या गाडीने कुठं म्हणजे मार नाही खाल्लेला असं म्हणतात? हा, तसं तर नाही खाल्ला अजून. जेव्हा पळाली तेव्हा राहिला. बरं. आता छोटा मायकल जो आहे तो पण तुम्ही लॉन्च करणार होते त्या भागामध्ये, त्याचं म्हणजे ते 8 तारखेलाच नियोजन करायचं होतं, पण काय झालं, ते शाकीर भाई म्हणला त्या शंकरचा पायरा झाला नाही का. बरं. 8 तारखेला तिकडे पळणार आहे, त्याच्यामुळे आपण कॅन्सल केलं. नाही तर हाय अशी गाडी पळवायच्या डोक्यात चाललो होतं आमच्या, कारण गाडीला बी भरपूर स्पीड होत होत्या. म्हणजे सेकंदवर जर धरलं ना तर सेकंद समजा ह्या बैलाचं असं म्हणत नाही मी की मोठ्या बैलापेक्षा लई आतून पळायला, पण बऱ्यापैकी मापात पळायला मोठ्या बैलाच्या. बरं. काय करता बरं नेमकं ह्या सगळ्या गोष्टी? आता फिटनेस असेल लखनची, ती प्रॉपर ठेवता, त्याचं जे नियोजन. आता किती तारखेला इकडे आले तुम्ही गोठ्यावर परत? बैल 1 तारखेला वापस आला मैदान करून. 31चं मैदान होतं, 1 तारखेला परत आले. संध्याकाळचं निघून आलो, 3 वाजता इथं गोठ्यावर आलो रात्रीच. बरं. त्याच्यानंतर परत काय त्याला सराव वगैरे त्याचं काही?
सराव वगैरे काय नाही, घरी आला बैल आणि आला तसा बैल 2-4 दिवस आता गॅप पडलाय. मग गॅप पडल्याच्या नंतर मी आज थोडासा म्हणजे फेरा काढून बघा, आपला हलकासा एक बैल बलिवला आणि फेरा काढून घेतला. कोणामध्ये फेरा झाला त्याचा? फेरा VIP राणा. बरं, सांडू मिस्त्री यांचं VIP राणा. हो. कशी पळाली गाडी मग? गाडी छान पळाली, गाडीचं नाही का आता बैलच म्हणजे असा घेऊन जाणारा बैल आहे, काही तकलीफ बिकलीफ देणारा बैल नाही, देणारा नाही. त्याच्यामुळं म्हणजे एकदम खेळवर घेऊन जातो बैल, वासरा कोसर बी असले तर घेऊन जातो, असं काही तेवढं हे नाही. आता खऱ्या अर्थानं मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद तर आपल्यातून निघून गेलेला आहे, पण या लखनला कुठंतरी ती उपाधी आता धार्जिन होती का? म्हणजे असं लागू शकतं का मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद? नाही, कारण की आता तसं ते बघा, त्या फॉर्च्युनरचा बैलाचा इतिहास तोच मोडू शकतो आणि ज्याचा इतिहास जो करतो तोच मोडू शकतो, बाकीचं कोणी मोडत नसते. बरं. आता मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला संबोधलं जात होतं ना, तो त्याचा मान त्यालाच राहणार, कारण की त्याचं रेकॉर्ड कोणीच तोडायचं नाही. बरोबर. रायफलनी तो इतिहास करून ठेवलेला आहे, 1 BHKचा मानकरी झालेला आहे. त्यावेळेस माझ्या मते लखन नाही, भरपूर म्हणजे मला असं वाटते का मी बऱ्याचशा वेळेस मी बघितलंय बैल, असं काही नाही, पण मी लय वेळ म्हणजे तो आदत असताना मी बघत होतो, मी त्याच भागात राहायचो पहिले, पण त्या बैलाला गती बी तेवढी होती आणि पब्लिकचं भिताळच होतं एक प्रकारचं. जसं आत्ता आपला हे पळते मथुर, तसा तो बैल फिट पळायचा. कुठलं मैदान तुला रायफलचं आठवणीतलं? मला त्याचं मैदान पुसेगावचं मैदान. हो. काय नेमकं इतिहास म्हणजे तो कडणी होता, पिस्टन आतून होता 22-11. त्यावेळेस पिस्टनचा मला वाटते आमच्या पैलवानकडे करार होता, दत्ताभाऊ गायकवाडकडे, त्यावेळेस आपण तिथंच होतो. बरं. आता लखन कधी जाणार म्हटले? लखन आता उद्या संध्याकाळचं जाईल. उद्या 6 तारीख आहे आणि 6 तारखेचं संध्याकाळी जाईल. हो, मग संध्याकाळ. कुठं मुक्काम असणार तिकडं मुंबईला? मुक्काम आता बघूया आता कुठं होते तर. बरं. मुंबईला आपले भरपूर म्हणजे सगळेजण आहेत आपले ओळखी वगैरे. मुंबईला किती वेळेस गाडी पळाली? म्हणजे मुंबईच्या भागात किती वेळेस लखन पळाला? मुंबईला बिनजोडला बैल 2 वर्ष आधी पळायचा, आकाश शेटराव यांच्याकडं. बिनजोडला किती बिनजोड झाला असेल? बिनजोड भरपूर झाले. 26 जानेवारीला बिनजोड झाली, त्याच्या आधी बी भरपूर बिनजोड केल्या होता, म्हणजे 5-6 बिनजोड केल्या होता. नंतर मग थोडासा बैल तिथं आजारी झाला, मग तेव्हापासून मी गेलोच नाही मुंबईला. बरं. म्हणजे वातावरण कुठेतरी सूट होत नाही का? नाही, वातावरण म्हणजे लय गरमाट आहे तिथं, आणि आपल्या बैलाला मेन गोष्ट म्हणजे आपल्या बैलाला गरमी सहन होत नाही. आता मी गरमीत थोडं जायला तिकडे भेटतोय. नाही, बऱ्याच बैलांचं बघतो मी, तर त्या बैलांना मुंबईचं वातावरण म्हणजे सूट होत नाही. नाही, बरेच बैल म्हणजे असे आपल्या इकडलेच आहे, ज्याला सूट झालं तो लय पळतोय तिथं, आणि ज्याला सूट नाही झालं ना तो लगेच आजारी पडणार. एक तर मग मुंबईतच पाहिजे, नाही तर मग इकडेच पाहिजे. इकडून जाणं येणं जर केलं ना तर तो बैल आजारी पडतो. प्रवास सोपा आहे, प्रवास सोपा आहे, थांबणं आणि तिथलं वातावरण तिकडलं शूट झालं, इकडून तिकडून इकडे जर आलं, वातावरण चेंज झालं की बैल परत आजारी पडतो. मग आता कसं नेमकं मैदान मोठं असल्या कारणानं तुम्हाला रस घ्यावा लागला तिथं? नाही, आता मैदान मोठं बी आहे आणि काय होते तिथं म्हणजे असं काही गरमाट बिरमाट जरी असलं तरी आपण त्याला काय आता सध्या अंगाबिंगावर काही टाकीत नाही, जे गरमीचं आहे ते. आणि बाकी काय त्याला थंडीत पण टाकत नाही काही? नाही, थंडीत त्याच्या अंगावर भरपूर असतो. एक आपली ब्लँकेट असतो, वरून त्याची एक हे शिवेल आहे, म्हणजे त्याचं थंडीचं बी व्यवस्था सगळी आहे, गरमीची व्यवस्था वेगळी आहे त्याची. आता डाएट काय 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 खाऊ घालता लखनला? खुराक वगैरे कसं? आता खुराक काय जो रेग्युलर आहे तोच. बदलाव करता का? नाही. मैदान जर असलं समजा आता 8 तारखेला 12 महिने जरी असेल ना, समजा एक उदाहरण असता महिनाभर जरी बैल आता थोडा आरामावर जरी असेल तर त्याची खिलाई पिलाईत काय बदल होत नाही. हा, ज्यावेळेस आजारी पडला किंवा ताप वगैरे आला तर आपण थोडंसं दूध कमी पाजतो, आणि रतीब जे असतो तो रतीब थोडासा काय थोडक्यात महाराष्ट्राला सांगा ना, नवीन प्रेक्षकांना, खिलाईमध्ये काय असतं लखनला? आता ते जसं म्हणलं तर ते लय आपण जी माणसाला पहिलवानाला जे खाद्य आहे का, तूप वगैरे, बदाम, काजू, हे जे असते ते सगळं टोटल त्याला आहे. बरं, गावरान तूप, काजू, हो, बदाम, गावरान सगळ्या तूप. गोष्टी. असं काही लोकांना असं बरेचसे म्हणजे असं म्हणतात की बा कशा काही नसते तसं खाऊ घातल्या रे, खाल्ल्याशिवाय काही ताकद येत नसते. आता ताकद बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रात आहे बैलगाडा. आता मला सांगा तुम्ही, आता बरेचसे लोक म्हणतात आमच्या इकडे काही दूध वगैरे पाजत नाही, आमच्या इकडे काही होत नाही, तर मग असं मला एक म्हणायचं होतं का बाबा मग असं लगट नाही ना पळू शकत बैल. बरोबर. आज आपण समजा 2022 पासून बैल तिकडे पळतोय त्या भागात बी, पण तसं आता बैल कायम जसं गेला तर गुलालाच राहतोच बैल, असं काही मार खाऊन येत नाही घरी लगेच. बरोबर. नाही तर आता जर त्याच्या पोटात काही नसतं खाणं पिणं तर त्याने काय गटाला मार खायचा असता. बरोबर. लखनचे आता सलग 22 मैदान गुलाले, मग कमी जास्त होण्याचं प्रमाण? हा, थोडं बरे बघा, उन्हाळ्याचा बैल आपला कमी होतो, आपल्याला माहिती आहे. आता एकविरेच्या मैदानालाच बैल आपला 19वा पळाला, म्हणजे बैल थोडा कमी पळाला.
हा त्यामुळे आपलं बी थोडंसं आपण आपलं म्हणजे असं आपलं म्हणणं नाही की आपला बैल लय पळाला, आपलाच बैल कमी पळाला असं म्हणणारा म्हणजे असे बरेचसे लोक आहेत की म्हणजे नाही थोडं हे लागलं ते लागलं असं तसं काही नाही, आपलाच बैल कमी पळाय म्हणायचं. दुसऱ्याच्या बैलाला नाव नाही ठेवायचं, आपल्या बैलात काय खोट आहे हो ते जे काढायचं. बघा जे डोळ्याने बघायचं ते बघायचं. आता लोकांनी काय बी म्हणतात, आता मस्त म्हणते तर तो बैल नाही पळाला तर मग 1 नंबर झाला कसा. बैल फक्त गळा देऊन पळाला आणि 1 नंबर म्हणजे पाखऱ्या बी छान पळाला त्या दिवशी. इथले म्हणजे बरेचसे मैदान त्यांना पण गुलाल नव्हता कुठे. तो पायरा कसा जुळून आला? वडकीच्या मैदानानंतर माझ्यावरती ही गाडी पळाली ना. हा वडकीच्या नंतर ते काय झालं होतं, आबांचं भाऊंचं काहीतरी बोलणं झालं होतं. मग जवळपास पुण्याच्या मैदान जर असले, पुणे भागात मैदान असले तर आबाचा बैलच लखनच्या गळ्यात असतो शक्यतो. नाही ते कसं असते आपलं म्हणजे आबाचं भाऊंचं बी चांगलं आहे, आपलं बी सगळ्या बरं चांगलं आहे. त्याच्यामुळे आता आबांनी जर शब्द टाकला तर ते आपल्याला नाही म्हणूशी वाटत नाही कोणाला. कुठंतरी मन जुळून येतात त्यामुळे पायरा होतो. आणि नाही मनमोकळ्याने पैरा झाला तर गाडी पळायला काय अडचण येत नाही. आणि जर पैरा जर आपला नाही ना बघू ना करू ना असं जर झालं ना तर ते गाडीला यश भेटत नाही. प्रामाणिक पायरा झाला तर गाडी नक्की गुलालात हो, राहते 100% आणि नंबरात राहते. विशेष आता कारण की आमचा पैरा होता ना, आम्ही कुणाला म्हणजे असं हेच नाही होत. एकदा समजा जर भाऊ फक्त एकच शब्द सांगते तर 1 मिनिट फोन करतो म्हणून 2 मिनिटात त्यांचा मला फोन आला आणि मी जर म्हणलो भाऊ चालते काय अडचण नाही तर लगेच हावून जातो आमचं. म्हणजे असं काही हे नाही की बाबा बघू थांबा जरशी एक दुसरा बैल बघू नंतर ते बघू असं काही नाही आमचं. गाडीवर जॉकी कोण असणार 8 तारखेला? आता बघूया आता किशोर ड्रायव्हर्स. किशोर ड्रायव्हरचा राहते. तसं काय ड्रायव्हरचं काय नाही आमचं, म्हणजे आमचा घरातला ड्रायव्हर आहे किशोर. लखनच्या गाडीवर कोणी बसलं, लखनच्या गाडीवर कोणी बसलं तर ते शेवटी लखनच्या हातात बैल बघा असं काय नाही. पण 2 उड्या आमच्या म्हणजे असं मला वाटतंय का 2 उड्या शिल्लकच पळतोय किशोरला बैल. किती वर्ष झाले तुला लखन सोबत आहे? आता मला 3-4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. या 4 वर्षात कुठलं मैदान असं आहे की त्या मैदानात गाडी फॉल झाली होती लखनकडनं? लखनकडनं फॉल झालेली तसं मी सोडलाय तो एकदाच फॉल झाली ती गाडी. ते बी कासरा एसनीला लावला होता आणि मी ड्रायव्हरला म्हणत होतो का बैलाचा कासरा धरू नको. तर त्यावेळेस कडेने गाडी लागली होती तर ते एसनीला म्हणजे लय हळवं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस फक्त बाहेर गेली ती माझ्याकडनं गाडी. त्याच्यानंतर नाही गेली. म्हणजे आजपर्यंत कधीच एक तर गटाला मार खाल्लेला नाही गटाला नाही मार खाल्ला. आणि दुसरा विषय सेमीला मार खाल्लाय टाकाटाकीत. असा काय 2-4 शेकड्यांनी मागं नाही उतरलो पण मग टाकाटाकीत मार खाल्लाय सेमीला. म्हणजे असं नाही की बैल आहे शेवटी 19-20 होत असतो. म्हणजे 2-3 ठिकाणी खाल्लाय असं वाटते मला सेमीला, फक्त 2च ठिकाणी. नक्कीच कारकीर्द मोठी आहे लखनचे. गुलाल आणि प्रवास जर बघितला तर लखन इतका प्रवास कुठल्याच बैलाचा नसणार आहे. आणि ज्या पद्धतीने प्रवास जसं जर म्हणलं ना तर महाराष्ट्रात कोणी मन उभी नाही असं. मस्त आता काय होते इंस्टाला कमेंट करतात लोक की ह्याचा प्रवास त्याचा प्रवास. पण असा हेरून जरी घेतला ना तरी माझ्या म्हणजे एक मला वाटते मी बी या क्षेत्रात असा काही नवीन नाही. हा सेंटर पॉईंट आला छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे सेंटर पॉईंट आला. तुम्हाला विदर्भात जायचं म्हटलं अमरावती किंवा तो बुलढाणा हा भाग जरी आला तर हा 200-300 किलोमीटर भरतो. हो सगळीकडे. सातारा भागात जायचं तर 300-400 किलोमीटर भरतो. मुंबईला जायचं आता बघा आम्ही त्या दिवशी आहे ना इथनं गेलो ह्याच्या मैदानला काय ते ह्याचं मैदान केलं आम्ही अकलूजचं मैदान. तिथून बैल माघारी आलाय. परत बैल ह्याच्या मैदानला गेला काय ते ताईंचं मैदान नव्हतं का ते चिंचाळ्याचं त्यांच्या माहेरचं. तर त्या मैदानात बैल परत इथून घरनं गेलाय. परत रिटर्न आलाय बैल. परत बैल रिटर्न येऊन ह्याच्या मैदानला गेला काशेगावच्या मैदानला. परत तिथून रिटर्न आला बैल काशेगावच्या मैदानून आणि परत एकविरेच्या मैदानला गेला बैल. मग आता हे प्रवास किती होतोय? 3,000 किलोमीटर झाला असेल. गाडी सर्व्हिसिंगवर आली दुसऱ्या. तरी लोक म्हणतात का आमच्या बैलाचा प्रवास कमीच आहे. नाही आता कमेंट करणारे काय ते आपल्या हातात नाही. तेवढं आहे म्हणा. काय चुकीचं बोलणारे लोक जास्त आणि चांगलं बोलणारे लोक कमी सोशल मीडिया. त्याच्यामुळे त्या लोकांच्या नादीनं आपण नाही आपण कोणाला लक्ष बी देत नाही. आपल्याला काय त्याचं घेणं बी नसते. आपला बैल पळतोय आपण व्यवस्थित राहायचं. आपल्याला कोणाला काही नावं ठेवायचे नाही काही नाही. कारण सोशल मीडियावर लोक वाद लावण्यात जास्त रस. ते बघा वाद लागल्याशिवाय बैल बी पळत नसते तर खरं सांगायचं. ज्या दिवशी समजा असं लोक हे करतात ना त्यावेळेस बैल बी लय पळतात. आता कुठेतरी लोक जुळले ना तर त्यावेळेस बैल बी असा कमी पळतोय. बरोबर. नक्कीच. लखनला दूध पाजतोय तो. लखनला दूध हाताने पाजावं लागतं? हो हाताने पाजावं लागतं. बरं पित नाही तसं? नाही चालतं. शुभेच्छा असेल. आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद मी तरी म्हणतो. कारण गेल्या 22 मैदानात आपण जी कारकीर्द बघतोय त्याची फॉर्च्युनरच्या मैदानात
मोठं बक्षीस होतं महाराष्ट्रातलं. ते पण एक नामवंत मैदान झालं आणि त्या मैदानात लखननी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी 1 नंबर केला आणि फॉर्च्युनर जिंकून आणली मालकासाठी. तर त्याच्यानंतर सलग गुलाले आणि सलग 1 नंबर मानकरी, 2 नंबर मानकरी या पद्धतीने त्याची कारकीर्द बऱ्याच राहिली. ठिकाणी 1 नंबरच केलाय तसा आणि काही ठिकाणी 2 नंबर केले. या मैदानात पण काहीतरी प्रेक्षकांना कुठेतरी मन जिंकण्यासारखं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडून आणा. आणि ते काय आहे बघा, नशिबाचा खेळ आहे. आपल्या समजा आपल्या नशिबात जर पुढच्या गोष्टी काही लिहिलं असेल ना तर ते होऊन जाते. आणि ते जर आपल्या नशिबात नसेल तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम येणार, काही ना काहीतरी होणार. मग आपण काय होते, काहीतरी कारण शोधायचं, कुठल्या कारण शोधायचं काही हे नसते. पुढे जे काय आपल्या नशिबात असते लिहिलेलं तेच गोष्टी घडतात. नाही तर काय आत्ताच्या घडीला असं चालते का काही जण म्हणतात हे तेवढ्या मागं सुटली गाडी, तेवढंच अंतर झालं आणि कोणी म्हणणार लगेच माझा बैल ठेसाळला आहे म्हणून हे झालंय. तसं काही भाग नाही. आता त्या दिवशी बघा त्या मैदानात, अकलूजच्या मैदानात, तिथं बैल अख्खा पडला होता आपला तोंडावर, तरी बैलाने आपली गाडी धरली. असं काही नाही की बैलाचं आपण कधी म्हणलो बी नाही. काय झालं होतं बैल काय झालं होतं, बैल मागं सरला आणि माझा पाय म्हणजे असं मी पाय त्याच्यामध्ये गेला आणि माझ्या पायाला त्याचा पाय लागून बैल तोंडावर पडलाय. तोंडावर पडला तरी बैल उठून पळाला. तरी बैल असा काही कमी नाही पडला आणि काय नाही, लगेच हातात धरलाय. तरी बी पडून बैल हातात धरलाय. तरी आपण कधी बाईटमध्ये बी म्हणलो नाही कोणाला आणि काहीच नाही की माझा बैल पडलाय आणि म्हणून ती गाडी हे झाली आणि असं झालं. तसला काय भाग नाही. आपल्या नशिबात जे होतं. आम्ही 4 वर्षापासून सोबत आहे, पण एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. या 4 वर्षामध्ये काय वाटतं, आपल्या लखनच्या गाळ्यात पळावं असं बऱ्याच बैलांची इच्छा आहे, बऱ्याच बैल मालकांची इच्छा आहे, पण बऱ्याचशा महाराष्ट्रात सगळ्या बैलांची. पण लखन कोणाच्या गाळ्यात पळायला पाहिजे ही तुझी इच्छा राहिलेली? माझी इच्छा तुम्हाला सांगायचं, आता कुठल्याच बैलात म्हणजे असं राहिलं नाही बैल का पळायचा म्हणून. आता माझी इच्छा फक्त माझ्या एका वासरातच पळायची. बरं, कुठल्या? ते माझ्या घरच्या वासरात. तेवढी एक इच्छा राहिली, मायकल सोबत. नाही तर महाराष्ट्रात सगळ्या टोटल बैलात पळालो आपण. असं काही नाही की जे टॉपचे बैल आहेत त्या टॉपच्या बैलात सगळ्यात बैलात पळालो. बरं, नक्कीच शुभेच्छा असतील आणि 8 तारखेला पुन्हा योग येऊ द्या मुलाखत घेण्याचा. धन्यवाद.